शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने खोदलेल्या रस्त्यात बसून आंदोलन, तर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांना देण्यात आले निवेदन। चांदवड शहरातील वरचेगाव पंचशील नगर बागवानपुरा येथे तत्काळ नवीन रस्ता बांधण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। चांदवड शहरातील वरचेगाव पंचशील नगर बागवानपुरा येथे मागील 2 महिन्यांपासून नगर परिषदेने रस्ता खोदून ठेवला असल्याने तेथे नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही। नगर परिषदेच्या ठेकेदारांनी नवीन रस्त्यांचे काम सुरू करायचे आहे असे तेथील नागरिकांना सांगून त्यांना विश्वासात घेऊन रस्ता पूर्णपणे खोदून आज रोजी ठेवला आहे। त्या रस्त्याला जवळजवळ आज 2 महिने पूर्ण होत असून तरी अद्यापही त्या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। यामुळे रस्त्याच्या मधोमध काही ठिकाणी दगड वरती आलेले आहेत, तर रस्त्यावरील चेंबर व चेंबरचे ढापे हे देखील वर आल्याचे आपणास दिसत आहे। त्यामुळे रात्री वाहनधारक गाडी चालवत असताना ते दिसून येत नसल्याने त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच येथील नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्याकरिता रस्त्यावर मोठमोठे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने व रस्त्यावर मोठमोठे दगड पडले असल्याने वयोवृद्ध लोक यांना ठेच लागून रस्त्यावरील खड्ड्यात पडतात, तर रस्ता नसल्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत। हा रस्ता अंदाजे 1 ते 1.5 फूट खोल खोदून ठेवलेला आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुढीपाडवा, हिंदू नववर्ष, शोभायात्रा तसेच रामनवमी हे सण उत्साहात साजरे झाले। मात्र रस्ता खोदून ठेवलेला असल्याने या मार्गावरून मिरवणुकीचे रथ नेता आले नाहीत। पुढील महिन्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2026 रोजी असल्याने हा रस्ता रथाचा प्रमुख मार्ग आहे। यामुळे तत्काळ या रस्त्याचे काम पूर्ण करून नवीन रस्ता तयार करण्यात यावा, अन्यथा शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा आंदोलनाच्या वेळेस राजाभाऊ अहिरे शिवसेना नेते चांदवड यांनी दिला। तर या संदर्भात राजाभाऊ अहिरे शिवसेना नेते यांनी अधिक माहिती दिली। चांदवड शहरातील वरचेगाव पंचशील नगर बागवानपुरा या रस्त्याची अतिशय दयनीय आणि दुरावस्था झालेली आहे। नगर परिषदेने 2 महिन्या पहिले हा रस्ता खोदून ठेवला असल्याने इथल्या नागरिकांना चालायला चांगला रस्ता नाही। वरती अक्षरशः खडी वरती आलेली आहे, अक्षरशः या चंबरचे ढापे वरती आलेले आहे। या चंबरमध्ये वयोवृद्ध लोक पडत आहे व आणि विद्यार्थी सुद्धा पडत आहे। आत्ताच महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, त्यानंतर रमजान ईद झाली, रामनवमी झाली। इथे ह्या रोडवर अक्षरशः रथ सुद्धा आणता आले नाही। असे अनेक उत्सवाचे सण झाले, पण इथे आम्हाला सण सुद्धा साजरे करता आले नाही। इथे रस्ता खोदले असल्यामुळे आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आहे आणि आम्ही ह्या रस्त्यावरून रथ कसा न्यायचा असा एक मोठा प्रश्न या आंबेडकरी जनतेला पडलेला आहे। तर तात्काळ ह्या नगर परिषदेने लवकरात लवकर आम्हाला इथे चांगला नवीन रस्ता बांधून द्या। तसे नाही जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।